श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। इथे निश्चयाशिवाय ही समर्थांची ओवी आपल्या समोर आली आहे। इथे मुख्य शब्द मात्र आलाय बरं का। मुख्य, पुन्हा तोच विषय येतो। मुख्य याचा अर्थ सर्वात श्रेष्ठ, सर्वात महत्वाचं, सर्वात उचित आणि सर्वात खास अशा प्रकारचं वेगळं पण काहीतरी मुख्य। मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बाहेर बोर्ड असला की तिथे जातानाच माणूस त्या पद्धतीनं त्या आदबीनं आत जातो। मुख्य कार्यकारी म्हटलं की, आणि काहीच बोर्ड नसेल आणि नुसतंच एखादा साधा हे असेल तर तिथे त्याचे प्रश्न वेगवेगळे असतात। पण कार्यकारी अधिकाऱ्याकडे जाताना त्याचा मनाचा निश्चय किंवा मनाची जी धारणा असते ती वेगळी असते। तसं इथे समर्थांनी उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगितलं आहे की मुख्य उपासना लक्षण सांगितलं। मुख्य सगळ्यात महत्वाचं आणि मुख्य काय आहे, आम्ही कशाला महत्त्व द्यावं आणि कशाला गौणत्व द्यावं याचा सारासार निवाडा या दासबोधामध्ये चिंतनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो अनुभवायला मिळेल। आपण जसं पाहिलं की पूजा करणं काम नाही, पण काम ही पूजा झाली पाहिजे। कर्म हे नुसतं ओझे वाहण्याचं काम नाही, तर कर्म ही सुद्धा पूजा झाली पाहिजे। ध्यान हे नुसतं करण्याची वस्तू किंवा करण्याचा विषय नाही, तर ध्यान ही अवस्था झाली पाहिजे। भक्ती ही करण्याची गरज किंवा करण्याची गरज आम्हाला भासते किंवा आम्ही भक्ती करतो, पण भक्ती करणं हा सुद्धा विषय पुढे पुढे तो शांत झाला पाहिजे, कारण जे करू ते भक्तीच असली पाहिजे। त्याच्यामध्ये भक्ती ओतप्रोत भरलेली असली पाहिजे। दिव्यामध्ये पणतीमध्ये तेल तूप घातल्याशिवाय त्या दिव्याला आणि पणतीला प्रकाशमान होऊ शकतो का? तो नाही होऊ शकत। दिवा किती किमतीचा आहे, चांदीचा आहे का सोन्याचा आहे? रत्नजडीत अगदी असं छान पैकी मोठा दिवा खरेदी करून आणला परदेशातून, अमेरिकेतून, इतका सुंदर आणला, इतका सुंदर आणला, इतका महागडा आणला दिवा, पण बाबा त्या दिव्यामध्ये वात आणि तेल घातल्याशिवाय त्या दिव्याला काही अर्थ आहे का? अशा कितीही साधा असू द्या, साधी मातीची पणती आहे आणि रत्नजडीत दिवा आहे, दोन्ही बरोबर ठेवलेले आहेत। मातीची पणतीमध्ये तेल आहे, वात आहे, सुंदर लावलेली आहे, आणि तो नुसताच नक्षीकाम केलेला दिवा नुसताच शो म्हणून बघायला ठेवलेला आहे। कोण त्या दिव्याकडे पाहिल, कशा पाहिल? वा 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 किती सुंदर आहे म्हणेल, पण नमस्कार करताना शुभं करोति कल्याणं आरोग्यम धनसंपदा। अमेरिकेतल्या दिव्याकडे बघून नाही म्हणणार, परदेशातल्या दिव्याकडे बघून हे नाही म्हणणार कोणी। जो दिवा लावलेला आहे, प्रज्वलित झालेला आहे, दैदिप्यमान आहे, जो प्रज्वलित झालेल्या दिव्याकडे बघून शुभं करोति म्हणणार आहे। त्याच्याकडे बघून रामरक्षा म्हटली जाणार आहे, त्याच्याकडे बघून मनाचे श्लोक म्हटले जाणार आहेत। त्या दिव्याच्या प्रकाशात दासबोध वाचला जाणार आहे, त्या दिव्याच्या प्रकाशात ज्ञानेश्वरी वाचली जाणार आहे। नुसता दिवा ठेवलाय आणि किती दिवा लावला
तुझा दिवा लावला नाही तर. मुख्य उपासना लक्षण जोपर्यंत माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत हे सगळं बिन वातीचा आणि बिन तेलाचा दिवा आहे. जोपर्यंत मुख्य उपासना समजत नाही, कळत नाही, केली जात नाही, घडत नाही, तोपर्यंत हे सगळं जे आहे ते सगळं खोटं आहे. मुख्य उपासना लक्षण. आता ही उपासना काय असते? उपासना शब्दावरतीच 1 तासभर बोलता येतं, कमीत कमी, जास्ती पण बोलता येईल आणखी. पण उपआसन म्हणजे भगवंत माझ्या जवळ आहे आणि मी भगवंताच्या जवळ आहे याचं क्षणभरही विस्मरण न होणं म्हणजे उपासना. राम आणि मी एकरूप झालेलो आहोत, समर्थ आणि मी एकरूप झालेलो आहोत, समर्थांची शक्ती आणि माझी शक्ती एकरूप झालेली आहे. ही एकरूप शक्ती म्हणजे उपासना आहे. ही एकरूप शक्तीचं दर्शन म्हणजे उपासना आहे. उपासना म्हणजे असं नाही नुसतं. उपासना म्हणजे नुसतं असं बसायचं नाहीये. असं बसल्या असंही होतं. उपासना म्हणजे मी त्या भगवंताशी तद्रूप होणं, भगवंताशी एकरूप होणं. म्हणून मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं. कवित्वाची लक्षणं काय आहेत या दासबोधामध्ये पाहायला मिळतील. चातुर्य लक्षण काय असतं ते या दासबोधामध्ये अनुभवायला येईल. कवित्व कसं असावं, ओढून ताणून केलेलं कवित्व नसावं, चांदोबामध्ये लिहिणारं किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण पाहतो, वाचतो. आम्ही अगदी ओढून ताडून लिहितो, पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं केलेलं लिखाण असतं, वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं असतं. पण हे वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं लिहिलेलं जे लिखाण असतं ना, हे लिखाण आम्ही केलेलं असतं आणि संतांचे ग्रंथ त्या ईश्वरी शक्तीने त्यांच्याकडून लिहून घेतलेले असतात. अशा प्रकारच्या चिंतनामध्ये समर्थ म्हणतात की नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. असं हे चातुर्याचं लक्षण आणि चतुरपणाचं लक्षण समर्थांनी या ठिकाणी आपल्यासमोर आज मांडलेलं आहे. आणि तेच चिंतन आज समर्थ कृपेनं आपण या ठिकाणी केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.